आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? 5 सेकंदाचा वेळ देत आहे मित्रांनो. पटापट तुमचे कमेंटमध्ये उत्तर द्या. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, इंद्रायणी नदीवर. देहू आळंदी आणि तीर्थक्षेत्र हे खालीलपैकी इंद्रायणी या नदीच्या काठी वसलेले, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, हेमरुल शालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, छत्रपती संभाजीनगर. हेमरुल शाळेसाठी प्रसिद्ध असलेले जिल्हा किंवा राज्य हा छत्रपती संभाजीनगर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, श्रीकांत देशमुख यांचे हे पुस्तक आहे. बोलावे ते आम्ही हे पुस्तक श्रीकांत देशमुख यांचे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 4, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, बुरशी. बुरशीचे उदाहरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा पुस्तक ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 मध्ये झालेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, हिंगोली. 1 मे 1999 साली हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अकोला. अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली? प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1976 मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10, नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1901 मध्ये नोबेल पुरस्काराची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 11, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा ह्या तिन्हीचा समावेश होत असतो, पण सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अमेरिका. अमेरिका या देशाचा बेसबॉल हा खेळ आहे राष्ट्रीय खेळ, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ब्रह्मपुत्र. भारतातील ब्रह्मपुत्र ही नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग पंचायत राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, भाग 9. भाग 9 हा भारतीय राज्यघटनेतील भाग 9 पंचायत राजशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे.
प्रश्न क्रमांक 16. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपतींना. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17. खोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? खोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे? सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये सतीश धवन अवकाश केंद्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 19. ख्रिस्ती मिशन यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिया विरुद्ध सर्वात प्रथम आवाज उठवला ते कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशन यांची सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिया विरुद्ध सर्वात प्रथम आवाज उठवलेला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे, याला कोणत्या नावाने ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, दारू औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाला, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21. मूंग गिळले या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, काही उत्तर न देता त्यातून मुकाट्यानं स्वस्थ बसणे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 22. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, नंदुरबार. तापी नदी ही गुजरात राज्यातून प्रवास करते आणि नंदुरबार जिल्ह्यामधून वाहते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 23. दक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 86% भाग हा पठाराने व्यापलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर डी आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, मुंबई उपनगर या येथे जोगेश्वरी लेणी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25. लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर निघतो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 26. 2025 मध्ये सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणारे तेल आणि वायू स्थळाची संख्या कोणत्या देशात होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, तुर्कमेनिस्तान येथे होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 27. सरकारने जारी केल्यानुसार महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नवीन नाव काय आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, रत्नापूर. सरकारने जारी केल्यानुसार महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नवीन नाव हे रत्नापूर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर डी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे. कोणत्या भारतीय राज्याने 2026 मध्ये भारताची पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, त्रिपुरा. त्रिपुरा या राज्याने पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 7 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे 2025ने, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30.
कोणत्या संस्थेने मंडिया कल्ट 2025 परिषदेत चोरी झालेल्या सांस्कृतिक वस्तूचे आभासी संग्रहालय सुरू केलेले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए युनेस्को. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे